माननीय अध्यक्ष महोदय, आज वन खात्याच्या मागण्याच्या अनुषंगानं माननीय श्री भास्करराव जाधव, माननीय श्री बबनरावजी लोणीकर, माननीय विजयजी वडेट्टीवार, माननीय अर्जुनजी खोतकर, माननीय श्री जयंतजी पाटील, माननीय श्री राजकुमारजी बडोले, माननीय श्री सुनीलजी प्रभू, माननीय सुधीरजी मुनगंटीवार, माननीय श्री हेमंतजी ओगळे, माननीय श्री अभिजितजी पाटील या सन्माननीय सदस्यांनी वन खात्याच्या अनुषंगानं आपापल्या परिसरात आणि राज्यात होणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं वाघांचा मानवावर हल्ला, वाघ आणि बिबट्यांचा, त्यामध्ये वाघांचा झालेला मृत्यू, नैसर्गिक मृत्यू, आपसामध्ये लढून झालेले मृत्यू, हायवेला जाताना गाड्यांनी उडवलेले मृत्यू, ट्रेनच्या धडकेनं मेलेले मृत्यू, किंवा वाघाची शिकार करणाऱ्या लोकांनी त्यांची केलेली हत्या, त्यांचे अवयव विविध देशामध्ये विक्री करण्याचा प्रकार, या सर्व गोष्टीची निश्चितपणे खात्याने दखल घेतलेली आहे आणि खातं सतर्क आहे. वन प्राण्यांचे नागरी वस्तीमध्ये येऊन त्या ठिकाणी होणारे हल्ले याविषयी सुद्धा चिंता व्यक्त केलेली आहे. मी प्रामुख्याने एकच सांगेन की कोर एरियामध्ये त्यांना त्यांची भक्ष्य मिळत नाही म्हणून ते नागरी वस्त्यांमध्ये यायला लागलेले आहेत. त्याच्यावर पुन्हा कधीतरी लक्षवेधीच्या माध्यमातून किंवा प्रश्नोत्तर उत्तर देईन. परंतु वन खातं या सर्व बाबतीमध्ये या सर्व सदस्यांनी ज्या बाबी शेतकऱ्यांची पिकं वन पशूंच्या मुळे बाधित होतात, त्याला तारेचं कुंपण घाला, सोलर ऊर्जेचं कुंपण घाला, या सर्व बाबतीमध्ये खातं सतर्क आहे. हे वनक्षेत्र वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करू आपण. नॅशनल पार्कच्या अनुषंगानं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये झोपड्या झाल्यात, त्या झोपड्यांचं तिथून स्थलांतर करण्याचे आदेश माननीय हायकोर्टाने दिलेले आहेत आणि ज्या जागी त्यांना न्यायचे त्या ठिकाणी तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि म्हणून ठाणे जिल्हाधिकाऱ्याकडून जागा मिळतात त्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सन 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या या अर्थसंकल्प मागण्याच्या बाबतीमध्ये माननीय अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो की महसूल आणि वन एकत्र आहे या विभागाच्या प्रभागाकरता 25-26 साठी मागणी क्रमांक C7 व C10 खाली एकूण रुपये 5,887 कोटी 75,92,000 रुपये रकमेचा अर्थसंकल्पीय मागण्याच्या सभागृहात सादर करण्यात आलेल्या आहेत. सभागृहाने मान्यता करावी अशा मार्फत मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो.